दाखवा। जरा लाव रे तो व्हिडिओ। लाव रे तो व्हिडिओ हे शब्द कानावर पडले की लगेच कळतं मनसे प्रमुख राज ठाकरे आणखी एक राजकीय स्फोट घडवणार आहेत। आणि जर का मुद्दा महाराष्ट्राच्या महानगरपालिकांचा असेल तर त्या स्फोटाची तीव्रता आणखीनच वाढणार आहे। महानगरपालिका जिंकण्यासाठी सगळ्याच पक्षांमध्ये जबरदस्त चुरस चढली आहे। प्रचार सभांमधून एकमेकांवर टीकेची धारधार शस्त्र झाडली जात आहेत आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण अधिकच तापलेलं दिसत आहे। मुंबईत झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभेत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल झालेला आहे। मराठी माणसाची ही शेवटची संधी आहे, ही शेवटची निवडणूक आहे मराठी माणसासाठी आणि यात जर तुम्ही चुकलात तर तुम्ही मुकलात, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुंबईतील मराठी जनतेला थेट इशारा दिला। याच सभेत राज ठाकरेंनी गौतम अदानी यांचे उद्योग नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कसे विस्तारत गेले या संदर्भात व्हिडिओ क्लिप दाखवली। मी तुम्हाला भारताचा दाखवतो 2014चा। दाखवा रे। अंधेरी पश्चिम येथील आरटीओची जमीन अदानी यांना 5,000 कोटींना, ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी 92 एकर जमीन 1,500 कोटींमध्ये, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना, महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी 13,888 कोटींचं कंत्राट भांडूप कल्याण इथे मीटर्स बसवली जाणार, मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी 50,000 कोटींचा सामंजस्य करार, मेट्रो मोनोरेल यांना अदानींचा वीज पुरवठा, सांताक्रूज आणि विलेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती 80,000 झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार, पनवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता, $10 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवदारमध्ये 124 एकर जमीन, मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ 209 कांदळवने तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी, गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट, पुढच्या 10 महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर, रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी 192 कोटीची गुंतवणूक, पनवेलमध्ये 1,000 एकर्समध्ये 10,000 कोटींचा रहिवासी प्रकल्प, मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी 1,660 कोटींचं काम, धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंड येथे 58 एकर जमीन आणि 319 कोटी मिळाले, धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची 20 एकर जमीन 57 कोटीत मिळाली, 124 एकरचा आणि 36,000 कोटींचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळाला, MIDCने हार घेतो आणि म्हणतो जरा लाव रे तो व्हिडिओ। लाव बरं जरा। हे उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो। आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? तिथून बाहेर पडताना माझ्या बरोबर मी गाडी चालवतोय, माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय, तिथून हॉस्पिटल मधनं मातोश्रीला मी घेऊन आलो, हॉस्पिटल मधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून? त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं। हा माणूस विश्वास ठेवणार का नाहीये मला माहिती आहे, अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही, इतकं जवळून मला माहिती आहे। निंदकाचे घर असावे शेजारी। माझ्याकडे खूप व्हिडिओ। याच टीकेला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावरील सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला। फडणवीसांनी सुद्धा लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंनी पूर्वी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांचे जुने व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवले। यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे। मुंबई महानगरपालिका कोणाला मिळतीये याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक पक्षाच्या ठिकठिकाणी प्रचार सभा आणि शक्ती प्रदर्शन ठरलेली आहेत। बघूयात काय घडतंय ते। या अशाच समाचारांसाठी बघत रहा थेट अपडेट। पेजला लाईक करा, फॉलो करा आणि नक्की शेअर करा।